संपेल तो सर्जा कसला आणि सर्जाचा आहे सगळ्या बैलगाडा शर्यत क्षेत्रात माहीत आहे. तो सर्जा काय आहे, 200 फुटात कसा ओढतो सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. आणि खूप दिवसानंतरनं सर्जाचं पुनरागमन झालेलं आहे 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये. आज कुळकजाई या ठिकाणी ओपनचं असं भव्य दिव्य मैदान चालू आहे. आणि पैलवान अभिजित भैया पवार यांचं काळीज आणि आपल्या निंबाळकर सरांचा लाडका असा हा वेगाचा शेवट सर्जा 8500 आज पळाला. गट क्रमांक 25 मधून आज सर्जा पळाला आहे. गाडी सुट्टा निकाल घेत सेमीफायनलसाठी वाटचाल केलेली आहे सर्जाने. आणि सर्जा आज खरंच सर्जाचं ज्यावेळेस डोळ्यामधील ते जे बेरड काढलं होतं, त्या बेरड काढल्यापासून सर्जा खूप दिवस झालं 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये नव्हता. एकदा पळाला होता मुंबईमध्ये बिंजोडमध्ये आणि तिथं जिंकला होता. कोटऱ्याच्या सोन्याचा पराभव केला होता. पराभव म्हणता येणार नाही कारण की कोटऱ्याच्या सोन्याने तो सामना जिंकलेला, परंतु कोटऱ्याच्या सोन्याचा पाय जो आहे तो देव दगडावरती गेलेला होता. त्याच्यामुळे सर्जाच्या गाडीला विजय दिलेला होता, परंतु तसा कोटऱ्याचा सोन्यात जिंकला होता. परंतु असो चला, मुंबईचं बिंजोड राहिलं बाजूला. आता 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये सर्जा आला आणि सर्जा सगळ्या महाराष्ट्राला दाखवून देतो की तो सुद्धा जसा बकासूरवरती प्रेम करतात, मथुरवरती प्रेम करतात, तसेच सर्जावरती सुद्धा खूप लोक प्रेम करतात. आणि सर्जा खरंच एक सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे तो काय पळतो, कशा पद्धतीने पळतो. आणि जर त्याच्यासोबत जर नंदी चांगला जर पळणारा असेल तर सर्जा त्याची करामत दाखवतो. आणि 200 फुटात सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे काय वेगळाच पळ आहे या बैलाचा, या नंदीचा, सर्जाचा. आणि सर्जाने आज सर्जाचा पैरा कोण होता? सर्जाचा पैरा फलटणकरांचा जो लखन आहे, जो सध्या फॉर्ममध्ये आहे. आणि गाडीवरती ड्रायव्हर होते, मला वाटते अण्णा ड्रायव्हर यवतकर होते की छोटा ड्रायव्हर होते, काही दिसले नाहीत. परंतु असो, फलटणकरांचा लखन आणि वेगाचा शेवट सर्जा या जोडीनं आज सुट्टा निकाल घेतला आहे आणि सेमीफायनलला वाटचाल केली. खूप साऱ्या शुभेच्छा सर्जा आणि वेगाचा शेवट सर्जाला.